पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस दिनांक 1 जानेवारी ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत 53,97,00,000चे दान प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे। मागील वर्षभरामध्ये प्राप्त झालेल्या दानामध्ये श्रींच्या चरणाजवळ 6,25,89,797 रुपये, लाडू प्रसादातून 5,85,26,900 रुपये, देणगीतून 8,18,98,417 रुपये, भक्त निवासातून 9,84,78,279 रुपये, पूजेतून 2,33,86,312 रुपये, फोटो मोबाईल लॉकर व महावस्त्रातून 92,33,049 रुपये, पेटीतून 7,56,54,052 रुपये, सोने चांदीमधून 2,72,04,450 रुपये, परिवार देवता मंदिरातून 3,09,14,203 रुपये, विधी उपचारातून 59,88,437 रुपये, तसेच इतर जमेतून 6,58,11,856 रुपये असे एकूण 53,97,05,752 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे। मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। त्यामध्ये प्रामुख्याने दर्शन रांगा व्यवस्थापन, अन्नछत्र, लाडू प्रसाद, निवास इत्यादींचा समावेश आहे। याशिवाय भाविकांना श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशीपूजा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यात्रा कालावधीत भाविकांच्या पायांना खडे टोचू नये म्हणून दर्शन रांगेत मॅटिंग, विश्रांती कक्ष, आपत्कालीन दरवाजे, हिरकणी कक्ष, मोफत अन्नछत्र, एकादशीला साबुदाणा खिचडी वाटप, द्वादशीला तांदळाची खिचडी, मिनरल वॉटर, चहा, आरोग्य व्यवस्थेचे स्टॉल इत्यादी उपक्रम मंदिर समितीने सुरू केले आहेत। तसेच श्रींच्या पूजेसाठी वाढती मागणी विचारात घेऊन नित्यपूजेत 2 भावी कुटुंबियांना संधी, अन्नछत्र सहभाग योजना, महानैवेद्य सहभाग योजना, तुळशी अर्चना पूजा सुरू केल्या असून त्याची नोंदणी देखील ऑनलाईन करण्यात आली असून यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मंदिर समितीस वारकरी भाविकांकडून चांगले दान मिळत असून मिळालेल्या दानातून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे।